नमस्कार मंडळी. हे आमच्या शेजारचे ना विलास पालव म्हणजे बाजूला ज्यांचे कोपरे आहेत ते काजी लावलेत ते आलेत ग्रास कटिंग करायला. सकाळी 7:30 वाजता आलेत. आम्ही झोपलेलो आणि ते बोलले की मी थोडा वेळ तुम्हाला ना ग्रास कटिंग करून देईन, कारण त्यांची ना त्यांना रिक्षा चालवायला जावं लागतं. आणि मी असं ठरवलेलं की त्यांच्यासाठी, मी त्यांनी कालच सांगितलेलं मी येणार आहे उद्या म्हणून. त्यांच्यासाठी मी ना ठरवलं की ढोकळा बनवायचा, पण ते बोलले मला नाश्ता वगैरे काय नको, मला जायचं आहे लवकर, फक्त मला चहा द्या. आणि ते बोलले बाकीचं मी तुम्हाला नंतर करून देईन ग्रास कटिंग. आता ग्रास कटिंग करत आहेत. आणि हे सगळं झाल्यानंतर आपल्याला जायचं आहे झाडं आणायला. ढोकळा बनवायचं मी ना कॅन्सल केलेलं, कारण आम्हाला आता झाडं आणायला पण जायचं आहे. म्हटलं उशीर होईल, पण नंतर खायचं मन झालं, म्हटलं त्याला करूया, काय वेळ नाही लागत. आणि इन्स्टंट ढोकळा आहे पॅकेटचा. आता बघा ते ना मी फेटलं चांगलं, ढोकळा तेल लावून त्यात ओतलं आणि 15 ते 20 मिनटं चांगलं वाफून घेतलं. हे बघा आता ना ढोकळा खायला बसलो आम्ही. तयारी करूनच बसलो आहे. आता जायचं आहे आपल्याला झाडं आणायला. नमस्कार मंडळी. चला, गावचा आमचा दुसरा दिवस. सकाळी ना लवकरच ते शेजारी आमचे भाऊ आहेत ना, ते आले, थोडं कट्टर लावलं आणि ते पण रिक्षा चालवतात. ते मी नंतर येतो, थोडं लावून दिलं त्यांनी आम्हाला. मी ढोकळा बनवायला नाश्त्याचे मी म्हणजे रेडीमेड ढोकळा. केचप बिचप काय नाही ते. आज ना मग आम्ही आता तयारी वगैरे केली, नाश्ता करून ना झाडं आणायला जाणार आहोत. म्हणजे सुपारीची झाडं आणायची आपल्याला. फुलझाडं नाही, म्हणजे रविवारचं मिळतात बाजारात. तर सुपारी झाडं दोघं दुसरी कोणती आवडती होती. मस्त मस्त आहे. इथे पाहिजे कोणाला चटणी. चटणी बनव. वेळ नाही ना आता. असंच चांगला वाटतो. पाऊस येतोय जातो. वातावरण एकदम सुंदर. थोडं गरम होतं मध्ये, पण छान वाटतं. रात्री गार लागली. बघा आता आम्ही आमच्या गाडीने जाणार. हेल्मेट घेतलं. आता बघू झाडं, प्रवीणकडे सुपारीची झाडं संपली बोलला तो, विचारला. आता आम्ही दुसरीकडून आणतो. चला आता निघतो, आम्ही आमच्या गाडीने जाणार. हां हां. मी आत्तीला खायला घेतले. चाललो आम्ही आता. पहिला आत्तेकडे जातो, तिथे गाडी ठेवली आम्ही आत्तेच्या पडवीत. आत्तेच्या घरी आम्ही आलो. बरी आहेस ना? आमच्या आत्ते बघा, तर आत्तेला भेटते, पकडा. गरम किती होता ना? गरम होता. बाकी बरी आहेस ना तू? तुझी आठवण काढत होते. खराब झाली. ऐक, हे तुला लाडू आणले मेथीचे. हे वस्त जास्त काय काल घेऊ करू नंतर आणि ह्या ढोकळं बनवलं तर तुझं आणलंय थोडं. बाकी बरी आहेस ना तू? तुम्ही पण लावला सुपारी, आमका पण ते सुपारी चालू. नाना भेटले. बाकी बरे असस ना? हात बरो काय? हात बरोबर आपण हे तलाक नाही मिळणार. अरे देवा, आम्ही दिलेलं रेनकोट वापरतो. दबली आहे ना, तो त्रास होतोय. खुपडी आणतात. होय होय. चला. आता मी पोचलो वेताळ बांबावड्याला कदम नर्सरीत. आणि आमच्या वाडीतल्या खूप जणांनी इथून झाडं नेली. त्यांनीच आम्हाला सजेस्ट केलं की कदम नर्सरीत जावा, तिथे खूप छान झाडं आहेत. इथे आम्ही पाहिलं, पण फुलझाडं काय एवढी आवडली नाही आम्हाला. बाकीची झाडं खूप सगळी चांगली आहेत. तर बघू किती घ्यायची ते आम्ही ठरवलं नाही. आता बघते मी. ही 2 वर्षाची आहेत सुपारी. कदम नर्सरी नाही, कदम नर्सरीत आलो. वेताळ बांबावडे ना, कदमवाडीच त्यांची वाडी, पण कदमवाडी. कदमवाडीच आहे. हां, तिथे झाडं आता घेतो, नारळाची ह्याची सुपारीची घेतोय. चांगली काढा ताई.
एकदम व्यवस्थित म्हणजे हं. आणि येलो किंवा पिंक पाहिजे आता आता ऑरेंज नाही हां शेवग्याची चांगलं शेंग द्या गोडवाली हायब्रिड म्हणजे हां हां अजून मला ना 4-5 झाडं घ्यायची होती पण ती झाडं नव्हती इथे आणि एका ताईने कमेंट पण केली होती की ताई ना रत्नाआंबा लावा पण ह्या ताई बोलल्या रत्नाआंब्याला इकडे ना मागणी नाही त्यामुळे आम्ही काय आणत नाही इथल्या आंब्याला म्हणजे केशरी आंब्याला खूप मागणी आहे तुम्ही केशरी आंबा घेऊन जावं तर आणि सोनचाफ्याचं पण एका ताईने कमेंट केली की सोनचाफा पण लावा आणि तो सोनचाफा इथे होता पण तो मला काय आवडला नाही छोटं होतं रोप बाकी सगळी झाडं खूप छान आहेत आणि फुलझाडं पण मला घ्यायची होती गुलाबाची पण गुलाबाचे ते कलर नव्हते जे मला हवे होते ते मग आम्ही इथून ना 12 सुपारीची झाडं आणि एक ह्याचं शेवग्याचं घेतलं म्हटलं जाऊ दे दुसऱ्या नर्सरीत आपण घेऊ बाकी घरी गेल्यावर तुम्हाला दाखवते काय काय घेतलं ते आता आम्ही आलो आहे पंदूर टिट्याला आणि ते गेले झाडं ठेवायला घरी कारण ना 1 वाजून गेला घरी काय मी जेवण बनवलं नाही जाऊन बनवेपर्यंत खूप वेळ होणार ते बोले इथून जेवूनच जाऊया ते बोललं पहिल्या ते घरी जाऊन झाडं ठेवून येतो कारण जवळ आहे आमच्या इथून 10-15 मिनटाच्या अंतरावर मग आपण जेवूया मिस्टरना घरी जाऊन झाडं ठेवून पण आले आता आमचं जेवण पण आलं आज आम्ही व्हेज थालीच खाणार आहोत चवळीची भाजी चपात्या डाळ भात सोलकढी आणि दुसरी कसली भाजी आहे ती काय माहीत नाही आलो घरी गार झाला खाली गरम पण होतं पाऊस गेल्यावर झाडं तर बहुत इकडे ठेवली त्या आतीच्या घराजवळ ठेवली गाडी तिकडे लावतो ना आम्ही तिथेच गाडी तिच्या पडवी शेड खाली जेवून आलो म्हणून जमायला झालं आता झाडं तर माणूस बघणार झाडं लावायला मग झाडं लावणार पण मी मुंबईवर ना गुलाबाची वगैरे आणले 2-3 रोपं ती लावणार आहे जरा ग्रास कटिंग झालं नाही थोडंसं झालं राहिलं त्याच्यामुळे राहिलं आता जरा आराम करणार संध्याकाळी मग जेवण संध्याकाळी जेवण टाकू मी 10 वाजताच करणार आहे मी आणि जरा टेरेस धुवायचं ती तात्पुरती इथे लावते तर झोपणार होती मी आता तर म्हणजे नको ती परत ती सुकून जाते याला ना बिना काट्याचं लाल कलरचा गुलाबाचा आणि हळदीची पण आणलेली मुंबईला खूप आहेत कुंडीत म्हटलं चला तोपर्यंत इथे लावूया झाडाखाली इथलं रान काढलेलं आहे पारे कुठे गेली तोपर्यंत लावते नंतर बघू मुंबईवरून आणलेली माझ्या कुंडीतली ही 4-5 झाडं ती लावते आता आणि हे कढीपत्त्याचं जे आणलेलं सकाळी त्या विलास भाऊंनी दिलेलं आणि त्याने दिले 2-3 कढीपत्त्याची झाडं हे मुंबईला नेईन मी बाकीची लावते इथे सुकून जाणार ते केळीचं लावणं तिकडे लावणार आहे बेसिंगचं पाणी पडतं ना तिथे आता सुकून जाईल ना मुंबईनं माझ्या कुंडीत होतं केळीचं खूप रोपं आली त्याला मोठं जे आणलं हे तात्पुरतं इथे लावते येऊन कालच आलोय परवा दिवशी काढलेलं आहे धोधो नाही पडतं पण चांगला टेरेस साफ केला आता इथे राहिलं कट्ट्यावर होतं जरा पाईप लावायला कंटाळा आला असू दे ते काय नाही होत दे अजून देऊ एक कळशी भरून आता इकडे होतं थोडं ते ना ते नंतर पुसून घेईन मी सगळं भिजणार ते रशी बिशी आहे ना नको तिथे हां इथेच होतं काल नाही तू केलं साफसफाई दमलं बस झालं ना
दुपारी आम्ही ना बाहेरच जेवलो. आता रात्रीसाठी ना मी रात्रीच्या जेवणामध्ये तिखट डाळ भात बनवते, म्हणजे डाळ भात. डाळ 15 ते 20 मिनटं भिजत ठेवलेली आणि बघा आता कुकरला 3 शिट्या करून भात आणि डाळ शिजवून घेतलं. आता डाळीला फोडणी देते. बघा लसूण टाकली, जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि हिंग टाकणार. आता याच्यात टाकते मी एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला टोमॅटो आणि तो छान परतवून ना त्याला झाकण ठेवून चांगला शिजवून घेतो, कारण डाळ शिजलेली आहे ऑलरेडी. आणि नंतर टाकायचं मीठ चवीनुसार, आणि थोडं आणखी मीठ टाकणार आहे मी नंतर. डाळ शिजताना अगोदर थोडं टाकते, म्हणजे टोमॅटोला वगैरे लागायला पाहिजे. आणि आपला मालवणी मसाला तो मी टाकला 1 चमचा. तो जरा तिखट आहे माझा मालवणी मसाला. आणि शिजवलेली डाळ आता टाकते. ह्याच्यात ना पुन्हा थोडंसं ना मीठ टाकून मी ना डाळ 10 ते 12 मिनटं ना शिजवून घेणार. होय. ही बघा झाली आपली तिखट डाळ तयार. वरून आता कोथिंबीर टाकूया. एकदम साधी सिंपल डाळ, म्हणजे काही मसाले नाही वापरले, फक्त आपला मालवणी मसालाच. मी जेवण बनवलं तिखट डाळ. आता मी जेवायला बसतोय. भात आणि नळ्या आणि मिरच्या, सुक्या मिरच्या त्या. ही ना 10 झाडं आणली आम्ही सुपारीची, म्हणजे सुपारीचं नाव श्रीवर्धन. आणि ही 10 आणि ही 2 आणली. ही पण सुपारीची छोटी रोपं आहेत. ही 2 वर्षाची आहेत आणि ही वर्ष नाही आलं, 7-8 महिन्याची बोलले. आणि ह्याचं नाव आहे ह्या रोपांचं विठ्ठल. आणि हे शेवग्याचं झाड आणलं, ते लावायचे. 8 महिन्याची रोप आहे ती. आणि शेगलाचं वाट तुटलेली तिथे मधीच. त्याला फोन करून करून सतवला त्याला. लय आणि बिर्याणी त्याला पाहिजे करून घ्यायचं सांगितलं. तुझं ते येणार आहेत. नाही हो, मी पण रोजच करत होतो. धुरेने मला सांगितलं, मग हा त्यांना रोजच करत होतो कॉल. आले ते आणणार कसे राहणार. तेच ना. आणि हा बघा आमच्या घराच्या बाजूचा ओढा. मला बघायला खूप आवडतं म्हणून मी तुम्हाला दाखवते. आणि पहिल्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं. यावर्षी पाऊस कमी आहे, त्यामुळे पाणी ना थोडं कमी आहे, नाही तर भरपूर पाणी असतं. वरती शेतापर्यंत जातं आणि आमच्या कट्ट्यापर्यंत लागतं. बघायला किती भारी वाटतं आहे बघा, असं वाहतं पाणी. पाणी पण बघा किती स्वच्छ आहे. आणि इकडे नानांची म्हशी आहेत, त्या चरत आहेत. नाना म्हणजे आमचे झाडांना पाणी वगैरे घालतात, झाडं बघतात ते नाना. आणि ह्या दोन्ही म्हशींचं ते जोत धरतात. चरायला सोडले आहेत म्हशी. त्यांना येते वाळत नाही की घरात. नाही ती स्वतः बनून बसणार. हां हा आता ऊन असला ना तर ते बसणार. आहे ना. आणि ही आमच्या घरासमोरची शेती. हे बघा आता काय शेतीची कामं वगैरे झाली, त्यामुळे शेतात कोण नाही. समोर आपला मुंबई गोवा हायवे आहे. पार्क बघा आमचा. आणि आम्ही आता वायफाय लावतोय. व्हिडिओ जात नाही ना, तो खूप प्रॉब्लेम होतो. आणि पार्कने लावलाय तोच लावतोय आम्ही, है ना पार्क. तेच लावतोय आम्ही, पार्क लावतोय तेच. हां तेच आहे पार्कच्या इथे. मी पार्ककडेच गेल्या वर्षी व्हिडिओ टाकून देत होते मी. वायफाय लावला म्हणजे आपला आता व्हिडिओ जायला बरं आहे ना. मोठे लॉंग व्हिडिओ जात नव्हते,
टेरेसवरून मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत होते. लॉंग व्हिडिओला प्रॉब्लेम होत होता म्हणून आता घेतला वायफाय. बघा वायफायचे तर त्यांनी घेतले 5,500 रुपये आणि 1 महिना फ्री आहे आणि मंथली आहे 600 रुपये. वायफाय लावल्यामुळे ना मी खूप खुश आहे. म्हणजे मला टेन्शनच गेलं आता लॉंग व्हिडिओचं. म्हटलं चला आपल्या घरातूनच आपण व्हिडिओ आता अपलोड करायचे. आता मला तिकडे मामांकडे जावं लागायचं किंवा पार्थकडे. आता चला आपल्या घरातून आपण केव्हा पण आपण व्हिडिओ अपलोड करू शकतो. आणि आजचा व्हिडिओ पण मी आता ना इथेच संपवते. आणि आपण झाडं लावणार ना तो पण मी व्हिडिओ बनवणार आहे. आता पुढे आपले ना गावचेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार. त्यामुळे तुम्ही ना व्हिडिओला म्हणजे लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा आणि व्हिडिओ शेअर पण करा. चला आणि पार्थ आम्हाला सगळं सांगतो आहे वायफाय कसा कनेक्ट करायचं ते. चला बाय बाय आणि धन्यवाद.